सगळ्यात आधी कमेंट्समध्ये मला सांगा, तुम्हाला फिल्म्स ब्लॅक अँड व्हाईट बघायला आवडतात की कलरफुल? तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा आपण फिल्म्स बघतो तेव्हा फक्त फिल्मच्या स्टोरीचाच नाही तर त्यातल्या रंगांचा सुद्धा आपल्या मनावर इफेक्ट होत असतो. तर या व्हिडिओमध्ये आपण काही टॅलेंटेड डिरेक्टर्सच्या फिल्म्सचं उदाहरण पाहणार आहोत. पहिले आहेत जोया अख्तर. जोया अख्तर यांच्या जिंदगी ना मिलेगी दोबारा, दिल धडकने दो या सिनेमात पांढरा, निळा, पेस्टल कलर आपल्याला दिसतो, जो त्यांच्या सिनेमातल्या शहरी जीवनातला स्ट्रगल, सेल्फ रिअलायझेशन आणि भावनांच्या खोल थरांना सॉफ्ट पण स्पष्टपणे दर्शवतो. त्यानंतर अनुराग कश्यप यांच्या ब्लॅक फ्रायडेचा ग्रेश, वासेपूरचा तपकिरी मातीसारखा रंग, तर अगलीचा गोंधळलेला फिकट कलर त्यांच्या सिनेमातल्या वास्तववादी तसेच स्ट्रेच जगाला रंग देतो. आणि तिसरा आहे संजय लीला भंसाली. बरं, यांचे सिनेमे फक्त बघायचेच नसतात तर ते आत खोलवर अनुभवायचे असतात. यांच्या प्रत्येक फ्रेममध्ये दिसतो तो रंग आणि त्यामागच्या भावना. यांचा देवदास मूव्हीज बघा ना. एकीकडे पारोच्या घराला लाल ट्रेडिशनल प्रेमाचं प्रतीक असलेला रंग, तर दुसरीकडे चंद्रमुखीची कोठी सोनेरी भपकेबाज पण तितकीच रिकामी. एकीकडे एक सेट प्रेमाचं खरं स्वरूप दाखवतो तर दुसरीकडे एकटेपणाचा झगमगणारा मुखवटा. तुम्हालाही असंच वाटतं का? वाटत असेल तर या व्हिडिओला लगेच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चंद्रकोर फिल्मच्या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका. आणि हो, आम्ही यूट्यूबवरही आहोत बरं का, तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.